लोकोमोशन अँड मुवमेंट. ठीक आहे, याच्यामध्ये आपण एवढे शॉर्ट नोट्स बघणार आहोत, तर याच्यातलं की जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं मी पाठ करायचं काय ते सांगून टाकेल तुम्हाला. ठीक आहे, तर लोकोमोशन अँड मुवमेंट त्याच्यामध्ये पहिलं आहे लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे काय, व्हॉलेंटरी मुवमेंट रिझल्टिंग इन चेंज ऑफ लोकेशन. म्हणजे काय, सरळ सरळ अशी मुवमेंट, व्हॉलेंटरी म्हणजे काय, म्हणजे विचार करून केलेली मुवमेंट म्हणा किंवा ब्रेन ऑर्डर दिल्यावर जी मुवमेंट होते ती मुवमेंट आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी म्हणजे किंवा लोकेशन चेंज करण्यासाठी करतो. त्या मुवमेंटला, त्या पूर्ण प्रोसेसला आपण काय म्हणतो असतो, लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे काय, व्हॉलेंटरी मुवमेंट रिझल्ट इन चेंज इन लोकेशन. म्हणजे अशी मुवमेंट की ज्याच्यामुळे लोकेशन चेंज होत आहे, तर त्या मोशनला आपण काय म्हणणार, लोकोमोशन. ओके, ठीक आहे. तर टाईप्स ऑफ मुवमेंट म्हणजे काय, वेगवेगळे ॲनिमल्स वेगवेगळे मुवमेंट्स करत असतात, त्याच्यानुसार त्यांचे टाईप्स पडलेले आहेत मुवमेंट्सचे. पहिला आहे अमेबॉइड मुवमेंट. ठीक आहे, अमेबॉइड मुवमेंट म्हणजे काय, त्याच्यामध्ये सुडोपोडिया म्हणजे असे ऑर्गॅनिझम ज्यांना सुडोपोडिया असतो. ठीक आहे, सुडोपोडिया म्हणजे हेअर लाईक स्ट्रक्चर असतं वगैरे. ठीक आहे, तर सुडोपोडियामुळे ते काय करू शकतात, मुवमेंट करू शकतात. तर त्या मुवमेंटला आपण काय म्हणणार, अमेबॉइड मुवमेंट म्हणणार. ठीक आहे, तर मग अमेबॉइड मुवमेंट कोण कोण करतं, अमिबा करतं, मॅक्रोफेज करतात आणि WBC करतात. ओके, कोण कोण करतं, अमिबा, मॅक्रोफेज आणि WBC. ठीक आहे, यांच्याकडे काय असतं, सुडोपोडिया एक बॉडीचा पार्ट असतो ज्याच्यामुळे ते काय करतात, अमिबॉइड मुवमेंट करत असतात. ठीक आहे, सेकंड आहे सिलेरी म्हणजे सिलेरी मुवमेंट. ओके, सिलेरी मुवमेंट कशामुळे होते, कारण सिलिया नावाचा एक पार्ट प्रेझेंट असतो जे की असं एकदम बारीक बारीक हेअर पूर्ण बॉडीच्या बाजूला हेअर लाईक स्ट्रक्चर असतात, तर त्याच्यामुळे ते काय करत असतं, मुवमेंटसाठी यूज होत असतो. ठीक आहे, सिलेरी मुवमेंट्स कशामुळे होते, सिलिया प्रेझेंट असल्यामुळे. ठीक आहे, तर हे कुठं वापरलं जातं, पॅसेज ऑफ ओवा. पॅसेज ऑफ ओवा म्हणजे काय, आता ओव्हरी आपण ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये जे पाहिलं होतं की ओव्हरीमधून ओव्हा निघतो म्हणजे एग निघतो, तर त्याला युटेरसमध्ये आणणं, फॅलोपियन ट्यूबमधून युटेरसमध्ये आणण्याचं काम काय कोणतं कळतं, तर मुवमेंट सिलेरी मुवमेंट कळतं. ठीक आहे, म्हणजे त्याला हालचाल करायसाठी सिलेरी मुवमेंट होतं. ठीक आहे, पुढे तिसरं काय आहे, फ्लॅजिलर मुवमेंट. फ्लॅजिलर मुवमेंट म्हणजे काय, ज्या ऑर्गॅनिझममध्ये फ्लॅजिला एक पार्ट असतो त्याच्यामुळे झालेली मुवमेंट, त्याला म्हणणं आपण फ्लॅजिलर मुवमेंट. ठीक आहे, तर कोण वापरतं फ्लॅजिलर मुवमेंट, स्विमिंग ऑफ स्पर्मॅटोझोआ. स्पर्मॅटोझोआ यूज करतात. ओके, पाठ करून टाकायचं. ठीक आहे, जास्त डोकं नाही म्हणजे कन्फ्यूज नाही व्हायचं. पुढे मस्क्युलर मुवमेंट. मस्क्युलर मुवमेंटमध्ये कोणामुळे होते मस्क्युलर मुवमेंट, मसल्समुळे होते. तर हे कुठे यूज होते, मुवमेंट ऑफ लिम्स कॉमा जॉ. म्हणजे सरळ सरळ आपण जे चालतो वगैरे त्यासाठी जे मसल्सची मुवमेंट होते त्याला आपण मस्क्युलर मुवमेंट म्हणणार. आणि जॉ दिले म्हणजे काय, जे आपण जॉ लाईन आहे, जॉ आहे आपली, तर ते पण मसल्स काय करू शकतात, त्याला आपण मूव्ह करू शकतो आपण. ठीक आहे, हे झाले सगळे मुवमेंट्सचे टाईप्स. आता आहे त्याच्यानंतर बघायचं आपल्याला सरळ सरळ मसल. ठीक आहे, मसल कसा बनतो. ओके, तर बघा सरळ सरळ काय लक्षात ठेवायचं की सर्वात छोटे जे असतात मसल्स, ठीक आहे, सर्वात छोटे जे म्हणतो आपण काय म्हणता येईल, पार्ट म्हणता येईल मसलचा, तो असतो मायोफायब्रिल किंवा मायोफिलामेंट्स म्हणतो. ठीक आहे, तर हे एक डार्क कलरचे पण असतात त्याला आपण डार्क बँड म्हणतो आणि एक लाईट कलरचे असतात त्यामुळे लाईट बँड म्हणतो. ठीक आहे, लाईट बँड डार्क बँडचं तेवढं आपल्याला जायची गरज नाही. तर ठीक आहे, आपल्याला काय लक्षात ठेवायचं की मायोफायब्रिल्स आणि मायोफिलामेंट्स. ठीक आहे, आणि काय म्हणता येईल की हे कशामध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, हे कशामध्ये प्रेझेंट असतात, मायोफायब्रिल आणि मायोफिलामेंट्स मसल फायबरमध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, मसल फायबरच्या पहिले युनिट लिहिले म्हणजे काय, स्केलेटल मसलचा युनिट कोण आहे, मसल फायबर. म्हणजे मसल फायबर इज द युनिट ऑफ स्केलेटल मसल, असं स्टेटमेंट तुम्ही लिहून घ्या. काय, मसल फायबर इज द युनिट ऑफ स्केलेटल मसल. ओके, ठीक आहे, ते पाठ करून टाकायचं. आता इथं काय लक्षात घ्यायचं की बंडल ऑफ मसल फायबर्स म्हणजे खूप सारे मसल फायबर्स एकत्र झाले तर काय बनत असतं, फॅसिकल बनत असतं. ठीक आहे, खूप सारे मसल फायबर एकत्र झाले तर त्याला काय म्हणणार आपण, फॅसिकल म्हणणार. ओके, तर मग त्याला असं वर्ड यूज केलं जातं, बंडल ऑफ मसल फायबर फॉर्म्स फॅसिकल. फॅसिकलला दुसरं नाव काय, मसल बंडल्स. ठीक आहे, बंडल ऑफ मसल फायबर्स फॉर्म्स मसल बंडल. मसल बंडलला दुसरं नाव काय, फॅसिकल्स. ठीक आहे, आणि मग खूप सारे मसल बंडल आले किंवा म्हणजेच खूप सारे फॅसिकल्स आले तर ते काय बनत असतं, स्केलेटल मसल बनवत असतं. ओके, ठीक आहे, मी आता खालून वरी जाण्यामध्ये सांगितलं इझी जाईल म्हणून. ठीक आहे, पुढे काय म्हणता येईल आपल्याला, सरळ सरळ आता एवढंच फक्त लक्षात ठेवायचं की बंडल ऑफ मसल फायबर फॉर्म्स मसल बंडल्स आणि बंडल्स ऑफ मसल बंडल्स फॉर्म्स स्केलेटल मसल्स. ओके, डन. ठीक आहे, आता ही डायग्राम फक्त नेमिंगमध्ये लक्षात ठेवायची. सार्कोलेमा, ब्लड कॅपिलरीज इथं असतात, मसल फायबर्स वगैरे ॲरो जस्ट लक्षात ठेवायचं. आता हे आहे इम्पॉर्टंट, मसल इज अ मिझोडर्मल ओरिजिन. खाली काय दिले, प्रॉपर्टीज, एक्सायटेबिलिटी, कॉन्ट्रॅक्टिलिटी,
एक्सटेन्सिबिलिटी आणि इलास्टिसिटी. ठीक आहे, हे मसलचे प्रॉपर्टीज आहेत, एक एक वर्ड लक्षात ठेवायचे. ठीक आहे, आणि मसल कसा आहे, मिझोडर्मल ओरिजिन आहे. ठीक आहे, पाठ करायचं. आता बेस्ड ऑन लोकेशन म्हणजे जागेनुसार मसल्स वेगवेगळे असतात. ठीक आहे, पहिला आहे स्केलेटल मसल. स्केलेटल मसल कसे असतात, स्टॅटेड असतात. स्टॅटेड म्हणजे काय, त्या मसल्सवर अशा रेषा असतात. ठीक आहे, ज्या मसल्सवर रेषा वगैरे प्रेझेंट असतात त्याला आपण काय म्हणणार, स्टॅटेड म्हणणार. ठीक आहे, स्केलेटल मसल कसा असतो, स्टॅटेड असतो. दुसरं काय दिलं आहे तर व्हॉलेंटरी, म्हणजे तो मसल काय असतो, कंट्रोल करता येतो. ठीक आहे, त्यामुळे मग त्याला वेगवेगळे अशा नावामध्ये हे केलं जातं. स्केलेटल मसललाच आपण स्ट्रॅटेड मसल पण म्हणतो किंवा मग आपण व्हॉलेंटरी मसल्स पण म्हणतो. ठीक आहे, तर मग याच्यामध्ये कसे असतात, स्केलेटल मसल कसे असतात, अनब्रांच असतात, मल्टीन्यूक्लिएटेड असतात आणि चेंजेस इन द बॉडी पोर्शन. आता म्हणजे काय, स्केलेटल मसल कसे असतात, अनब्रांच असतात, म्हणजे त्याच्यामध्ये ब्रांच नसतो. आणि स्केलेटल मसल कसे असते, मल्टीन्यूक्लिएटेड, त्याच्यामध्ये खूप सारे न्यूक्लियस प्रेझेंट असतात. दुसरं काय, स्केलेटल मसलचं काम काय येतं की पोश्चर चेंज करणं, बॉडीचं पोश्चर चेंज करणं, हालचाल करणं, यासाठी स्केलेटल मसलचा यूज होतो. पुढे आहे विसरल मसल. विसरल मसललाच आपण ऑब्लिक काय दिले, नॉन स्ट्रॅटेड, म्हणजे काय, याच्यावर कुठल्याही प्रकारचे रेषा प्रेझेंट नसतात त्या मसल्सवर. ठीक आहे, एकदम स्मूथ प्लेन असतो, त्याला काय म्हणणार आपण, विसरल मसल. ठीक आहे, विसरल मसलला दुसरं नाव काय आहे, स्मूथ मसल्स पण आहेत. ठीक आहे, पुढे विसरल मसल्सलाच नॉन स्ट्रॅटेड म्हणतो. पुन्हा काय दिलेलं आहे, इनव्हॉलेंटरी, म्हणजे हे मसल्स आपण कंट्रोल करू शकत नाहीत. ठीक आहे, विसरल मसल्स कुठं सापडले जातात, तर इथं दिलेलं आहे ट्रान्सपोर्ट ऑफ फूड इन गट्स, म्हणजे काय, सरळ इंटेस्टाईनमध्ये, स्टमकमध्ये, या ठिकाणी विसरल मसल्स यूज केले जातात. ठीक आहे, तर ते मसल्स आपण कंट्रोल करू शकतो का, नाही कंट्रोल करू शकत. त्यामुळे असं लक्षात ठेवायचं की विसरल मसल्स काय आहेत, इनव्हॉलेंटरी, त्यांना आपण कंट्रोल करू शकत नाहीत. इनव्हॉलेंटरीचा मिनिंग काय असते, कंट्रोल करू शकत नाही आपण, म्हणजे कोण, ब्रेन कंट्रोल करू शकत नाही त्यांना. ठीक आहे, पुढे विसरल मसल म्हणजे विसरल मसल कसा असतो, अनब्रांच असतो, याच्यामध्ये पण कुठल्याही प्रकारचे ब्रांच नसतात. ठीक आहे, म्हणजे एक सरळ असेल तर सरळच असेल, त्याला असं ब्रांच नसणार. ठीक आहे, पुढे काय, ट्रान्सपोर्ट ऑफ फूड इन गट्स, म्हणजे याचं काम काय विसरल मसलचं, की फूडला ट्रान्सपोर्ट करणं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वगैरे. ठीक आहे, पुढे आता काय आहे, कार्डियाक मसल. कार्डियाक म्हणलं वर्ड तर म्हणजे सरळ काय ना, हार्टच्या रिलेटेड येणार. तो कार्डियाक म्हणल्यामुळे काय आलं की हार्टचे मसल झाले. तो कार्डियाक मसल्स सरळ काय, मसल ऑफ हार्ट. ओके, कार्डियाक मसल कसे असतात, स्ट्रॅटेड असतात. स्ट्रॅटेड म्हणजे काय, त्यांच्यावर रेषा वगैरे प्रेझेंट असतात. हे पण मसल कसे असतात, इनव्हॉलेंटरी, म्हणजे हार्टच्या मसल्सला आपण कंट्रोल करू शकत नाही. म्हणजे काय, ब्रेन त्याला कंट्रोल नाही करू शकत. ब्रेन म्हणतो का त्याला आता हार्ट बीट करणं स्टॉप कर, नाही, त्यामुळे आपण त्याला काय म्हणणार, इनव्हॉलेंटरी. ओके, तसं समजून पाठ करायचं. पुढे कार्डियाक मसल कसे असतात, ब्रांच असतात. म्हणजे आता इथून याला काय होणार, अशी ब्रांच असणार त्या मसल्सला. ओके, अशी साईडनं अशी ब्रांच असणार, त्याला आपण काय म्हणणार, ब्रांच्डवाली मसल फक्त एकच आहे, ती म्हणजे कार्डियाक मसल्स. ओके, हे झालं. आता इथं काय दिलेलं आहे की मेकॅनिझम ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन. मसल कॉन्ट्रॅक्शनलाच काय म्हणतो आपण, स्लायडिंग फिलामेंट थेरी, हे एक नाव लक्षात ठेवायचं. पुढे मसल ऑफ कॉन्ट्रॅक्शन पूर्ण मोठी प्रोसेस आहे, बट त्याच्यातले की लाईन्स आपल्याला फक्त पाठ करायचे. ते म्हणजे काय, C2+ बाइंड द ट्रोपोनिन अँड अनमास्क द ॲक्टिव्ह साईट ऑफ मायोसिन. जस्ट हे स्टेटमेंट जसं तसं पाठ करून टाकायचं. MCQला विचारलं जातं की ट्रोपोनिनला कोण बाइंड करतं, तर कॅल्शियम 2+ म्हणता आलं पाहिजे. ओके, किंवा मग असं विचारलं जातं की कॅल्शियम 2+, ठीक आहे, कॅल्शियम 2+ कोणावर जाऊन बाइंड करतो किंवा कोणाला जाऊन बाइंड करतो, तर आन्सर आला पाहिजे ट्रोपोनिन. ठीक आहे, आता हे बाइंड करतो तर कशासाठी, अनमास्क द ॲक्टिव्ह साईट ऑफ द मायोसिन. अनमास्क द ॲक्टिव्ह साईट ऑफ द मायोसिन म्हणजे काय, जे मायोसिनचं ॲक्टिव्ह साईट आहे त्याला ओपन करणं. ठीक आहे, अनमास्क करणं. ठीक आहे, आता हे तर झालं. पुढे काय झालं की या प्रोसेसमध्ये काय होत असते, क्रॉस ब्रिज फॉर्मेशन, कोणामध्ये, ॲक्टिन आणि मायोसिनमध्ये. ठीक आहे, हे सेंटेन्स नाही लक्षात ठेवले चालते. आता काय होतं, जेव्हा मसल कॉन्ट्रॅक्शन होतं त्यावेळेस चेंजेस काय येतात हे पाठ करून घ्यायचं. जेव्हा मसल कॉन्ट्रॅक्शन होते तेव्हा लेंथ ऑफ आय बँड रिड्युसेस. आय बँडची साईज काय होते, रिड्यूस होते, म्हणजे छोटी होते. ओके, आय बँडची साईज होते छोटी. पुल द झेड लाईन इनवर्ड्स, म्हणजे जी झेड लाईन असते त्याला आतमध्ये ओढलं जातं. ठीक आहे, झेड लाईन काय आहे काय नाही हे डायग्राममध्ये मी तुम्हाला पुढे दाखवतो. पुन्हा काय दिलेलं आहे, लेंथ ऑफ ए बँड रिमेन्स सेम. हे इम्पॉर्टंट आहे की जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होत असताना असा कोणता बँड आहे जो चेंज होत नाही त्याच्यामध्ये, तर त्याचा आन्सर असेल ए बँड. ठीक आहे, तर लेंथ ऑफ ए बँड रिमेन्स सेम. ओके,
तर मग आणि याच्यामध्ये काय होत असतं की पुल थिन फिलामेंट्स इनवर्ड्स. ठीक आहे, हे वरचं स्टेटमेंट नाही लक्षात ठेवलं तरी चालते. आता कोणते कोणते स्टेटमेंट लक्षात ठेवायचे, हे कॅल्शियम बाइंड ट्रोपोमिन आणि मास द ॲक्टिव्ह साईट ऑफ द मायोसिन, आणि दुसरं काय कॉन्ट्रॅक्शन झाल्यावर काय काय होऊ शकते, तर हे 3 स्टेटमेंट पाठ करून टाकायचे. काय आय बँडची साईज रिड्यूस होते, रिड्यूस म्हणजे छोटे होते, झेड लाईन्स इनवर्ट जातात, पुल्स आतमध्ये काय दिले पुल झेड लाईन्स इनवर्ट्स म्हणजे आतमध्ये झेड लाईन्स ओढले जातात, आणि दुसरं काय दिले लेंथ ऑफ ए बँड रिमेन सेम, ए बँडची लेंथ सेम राहते. ओके डन. ठीक आहे, NCERTमध्ये लोकोमोशन चॅप्टरमध्ये पेज नंबर 305वर ही डायग्राम आहे. ठीक आहे, जे आपण आता झेड लाईन पाहिला होता, ए बँड पाहिला होता, आय बँड पाहिला होता, तो सगळा इथं आहे. ठीक आहे, तर ए बँड काय होत असतो, ए बँड म्हणजे इथून तो इथपर्यंत वाला. डायग्राममध्ये नाव लक्षात ठेवायचं, नाव एखाद्याच डायग्रामला विचारू शकतो. तर काय म्हणणं होतं की ए बँडची साईज चेंज होत नाही कधी, जेव्हा कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स होतं, मसलचे जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतात त्यावेळेस ए बँडची साईज चेंज होत नाही. पुन्हा काय दिलं झेड लाईन, झेड लाईन म्हणजे काय ही वाली लाईन. ठीक आहे, तर ती काय होत जाते आतमध्ये ओढल्या जाते. आता हे कॉन्ट्रॅक्ट झालं तर हे मधात येत असतं, तर झेड लाईन आतमध्ये येत असते. आणि दुसरं काय म्हणलं आहे की आय बँडचे साईज रिड्यूस होते, म्हणजे इथून ते इथपर्यंत जो असतो तो आय बँड असतो. ठीक आहे, आय बँडची साईज रिड्यूस होते. ठीक आहे, डायग्राममध्ये कोणता बँडला काय नाव दिलं हे फक्त पाठ करून घ्यायचं. ओके डन. ठीक आहे, आता आपण वापस PWच्या नोट्सवर येऊत. ओके, आता याच्यातले फक्त इम्पॉर्टंट मेन पॉईंट्स काय आहेत ते बघून घेऊ. ठीक आहे, तर मग आपण आता थोडं पाहिलं होतं तेच आहे इथं डबल एकदा लाईन्स. काय मसलची ओरिजिन कशी आहे, मिझोडेर्मल इन ओरिजिन. ठीक आहे, हा एक प्लस पॉईंट आहे. काय 40 to 50% ऑफ द बॉडी वेट ऑफ अ ह्युमन अडल्ट इज कॉन्ट्रीब्युटेड बाय मसल. म्हणजे काय सरळ लक्षात ठेवायचं की जेवढं ह्युमनचं बॉडी वेट आहे त्यापैकी 40 ते 50% वेट कशाचं असतं, मसल्सचं असतं. पुढे आपण मसल्सच्या प्रॉपर्टीज पाहिल्या तर तेच आहे तिथं एक्सायटेबिलिटी, कॉन्ट्रॅक्टिलिटी, एक्सटेन्सिबिलिटी आणि इलास्टिसिटी, हे नावं लक्षात ठेवायचे. पुन्हा काय दिलं इथं की मेनी कार्डियक मसल सेल्स असेंबल्स इन ब्रांचिंग पॅटर्न टू फॉर्म अ कार्डियक मसल्स. म्हणजे काय नाही, खूप सारे कार्डियक मसल्स येतात आणि त्यांचे काय होते ब्रांचिंग होते, त्यामुळे कार्डियक मसल तयार होतं. ठीक आहे, हे स्टेटमेंट लक्षात ठेवायची गरज नाही, बाकीवरचे 3 लक्षात ठेवायचे. पुढे आपण आता तो जो चार्ट पाहिला होता की स्केलेटल मसल काय आहे, त्याच्यामध्ये त्याचं अपिअरन्स काय, जर तिथं नाही समजलं तर इथं इझिली पाठ करून घ्यायचं. काय स्केलेटल 3 प्रकारचे मसल असतात, स्केलेटल, विसरल आणि कार्डियक. स्केलेटल मसल्स कसे असतात, स्ट्रॅटेड असतात, म्हणजे काय त्यांच्या अंगावर मसल्सवर रेषा असतात. पुढे स्केलेटल मसल कसे असतात, व्हॉलेंटरी, म्हणजे आपण त्यांना कंट्रोल करू शकतो. ओके, व्हॉलेंटरी म्हणजे काय कंट्रोल करू शकणे. पुढे आणि एक्झाम्पल काय आहे, स्केलेटल मसल कुठं प्रेझेंट असतं, मसल्स ऑफ लिम्समध्ये. ठीक आहे, हा चार्ट पाठ करा तिकडला जर टफ जात असेल तर. विसरल म्हणजे काय स्मूथ मसल्स. ओके, तर विसरलचा अपेरन्स कसा आहे, नॉन स्ट्रेटेड म्हणजे त्याच्या अंगावर रेषा नसतात, ते स्मूथ प्लेन असतात, ते मसल्सवर रेषा नसतात, आणि सरळ स्मूथ असतं, इथं आलेस. पुढे रेग्युलेशन कशा असते, इनव्हॉलेंटरी म्हणजे विसरल मसल्सला आपण कंट्रोल करू शकत नाहीत. आणि कुठं प्रेझेंट असतात, इनर वॉल ऑफ द विसरल ऑर्गन. विसरल ऑर्गन्स म्हणजे काय, स्मॉल इंटेस्टाईन, स्टमक झालं, लार्ज इंटेस्टाईन झालं, यांच्या आतमध्ये लाईन केलेले असतात. ठीक आहे, तर आपण त्याला कंट्रोल पण करू शकत नाही आणि स्मूथ असतात ते. पुढे कार्डियक मसल म्हणजे काय, हार्टच्या तिथं प्रेझेंट असलेलं मसल ऑफ हार्ट म्हटलं जातं कार्डियक मसलला. पुढे अपेरन्स काय आहे तिथं, स्ट्रॅटेड म्हणजे त्याच्या स्ट्रक्चरवर कसं आहे, रेषा आहे, स्ट्रॅटेड आहे, त्यामुळे त्याला आपण काय म्हणणार, स्ट्रॅटेड म्हणणार. पुन्हा रेग्युलेशन कसं आहे, इनव्हॉलेंटरी म्हणजे त्याला आपण कंट्रोल नाही करू शकत कार्डियक मसल्सला. ओके, ब्रेन नाही कंट्रोल करू शकत त्या कार्डियक मसलला. आणि पुढे एक्झाम्पल काय दिलेलं आहे, मसल ऑफ हार्ट. ठीक आहे, आता हे 3 स्टेटमेंट लिहून घ्या तुम्ही साईडला आणि हे पाठ करून टाका. काय मसल फायबर बंडल्स आर हेल्ड टुगेदर बाय द कोलॅजिनस कनेक्टिव्ह टिश्यू लेअर कॉल्ड फॅसिका. ठीक आहे, फॅसिका म्हणजे काय, खूप सारे मसल बंडल्स येतात आणि त्यांना एक कवर करण्यासाठी एक कवरिंग येते बाहेरून. आता हे एक मसल बंडल झाला, हे एक दुसरा मसल फायबर बंडल झाला, हे एक दुसरा मसल फायबर बंडल झाला, तर ह्या सगळ्यांना हेल्ड करायला, असं पकडायला एक लेयर येते, त्या लेयरचं नाव काय आहे, फॅसिका. ओके, त्याला कॉलेजिनस कनेक्टिव्ह टिश्यू म्हणलं जातं, फॅसिका. पुढे स्टोअर हाऊस ऑफ कॅल्शियम आयन्स Ca2+, ओके, किंवा +2. तर याचं स्टोअर हाऊस कोण आहे, सायक्रोप्लाझ्मिक रेटिक्युलम ऑफ मसल फायबर. म्हणजे काय, कॅल्शियम कुठं स्टोअर होतं, सायक्रोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये होतं. ठीक आहे, असं पाठ करून टाकायचं. सो स्टोअर हाऊस ऑफ द कॅल्शियम इज सायक्रोप्लाझ्मिक रेटिक्युलम. पुढे अजून एक पॉईंट काय आहे, स्टॅटेड अपिअरन्स ऑफ द स्केलेटल मसल फायबर इज ड्यू टू दी डिस्ट्रीब्युशन ऑफ पॅटर्न ॲक्टिन अँड मायोसिन प्रोटीन. म्हणजे काय, जे आता आपण पाहिलं होतं वरी की स्केलेटल मसल कसा असतो, स्ट्रॅटेड असतो, म्हणजे त्याच्या स्ट्रक्चरवर कशा अशा रेषा प्रेझेंट असतात त्या मसल्सवर. ओके, तर ही रेषा काय आहेत, कशामुळे होतात, तर ॲक्टिन आणि मायोसिन नावाच्या प्रोटीनमुळे होतात. ठीक आहे, हे 2 वर्ड लक्षात ठेवायचे.
ओके, एवढं ॲड करा आणि आता आपण जाऊ नेक्स्ट पेजवर. ठीक आहे, आता नेक्स्ट पेज इम्पॉर्टंटवाला जो आहे तोच डायरेक्ट घेण्यात येईल. ठीक आहे, तर आहे तो म्हणजे हे. ओके, NCERTतली जी डायग्राम दाखवली ती डायग्राम इथं पण आहे, इथून डायग्राम केली तरी चालेल सरळ. ओके, इम्पॉर्टंट डायग्राम आहे, नाव लक्षात ठेवायची, झेड लाईनवाले वगैरे. ओके, आता हे सगळे जे आहेत फिमोरल बोन वगैरे हे बोनची नावं पण येऊ शकतात, बट याच्यातलं सर्वात एकच लक्षात ठेवायचं काय, हायर्ड बोन काय आहे, एक हायर्ड बोन किती असतात, एक असतात. आणि हायर्ड बोन जो आहे आता न्यू NCERTनुसार नॉट अ पार्ट ऑफ स्कल लिहिलेला आहे. ठीक आहे, नॉट अ पार्ट ऑफ स्कल. ठीक आहे, हे ॲड करून घ्या. म्हणजे काय, आता MCQ याच्यावर बनवू शकतो काय, हायर्ड बोन स्कलचा पार्ट आहे का, नो. स्कल म्हणजे सगळे खोपडी. ठीक आहे, खोपडीचा पार्ट आहे का, स्कलचा पार्ट आहे का, नो येणार. ठीक आहे, नॉट अ पार्ट ऑफ स्कल लिहून घ्या. पुढे आता इम्पॉर्टंटमध्ये काय, आता हे NCERTमध्ये क्लीन डायग्राम्स दिलेले आहेत, त्याच्यानुसार आपण नावं पाठ करून घ्यायचे. इथं येतो सर्विकल वर्टिब्रेट, नंतर त्याच्या खाली इथून इथपर्यंत येतो 2nd नंबरला थोरॅसिक वर्टिब्रेट, पुन्हा आहे लंबर वर्टिब्रेट 3 नंबर, 4 नंबरवर आहे कॉकस, 5 नंबरवर आहे सॅक्रम आणि 6 नंबरला आहे इन्व्हर्टिबल डिस्क. ओके, जसं आपल्याला नावं पाठ करून घ्यायचे. ठीक आहे, आता याच्यातलं लक्षात थोडंफार काय ठेवायचं की थोरॅसिक वर्टिब्रा. थोरॅसिक वर्टिब्रा म्हणजे काय, लंग्सचे वर्टिब्रा. थोरॅसिक म्हणजे काय, लंग्स असतं. ठीक आहे, तर याला काय म्हणणार आपण, लंग्सचे वर्टिब्रा. ठीक आहे, लंग्सचे वर्टिब्रा. ठीक आहे, चलो. आणि आता हे नंबर लक्षात ठेवायचा, इम्पॉर्टंट. सर्विकल किती असतात, सर्विकल वर्टिब्रा किती असतात, 7 असतात. ठीक आहे, 7 सर्विकल वर्टिब्रा असतात, 12 थोरॅसिक वर्टिब्रा असतात, 5 लंबर वर्टिब्रा असतात, 1 सॅक्रल फ्यूज्ड असतो आणि एक कॉकेगल फ्यूज्ड असतो. ठीक आहे, हे नंबर्स पाठ करायचे, इम्पॉर्टंट. ओके, पुढे आता हे रिब्समधलं. ठीक आहे, म्हणजे चेस्टमध्ये पूर्ण थोरॅसिक कसं बनलेलं असतं, कसे हाडं असतात ते. याच्यातलं मेन लक्षात ठेवायचं काय, स्टर्नम. स्टर्नमला काय म्हणलं जातं, चेस्ट बोन म्हणलं जातं, जो की एकच असतो, हा सेंटरवाला बोन. ठीक आहे, याला म्हणतो आपण स्टर्नम. ओके, हां. आता याच्यामध्ये किती असतात टोटल आपल्याला माहिती आहे की 12 रिब्स असतात, 12 पेअर्समध्ये असतं. म्हणजे काय, इकडं 12 हाडं रिब्स असणार सापळा छातीचा आणि इकडं 12 हाडं असणार. ठीक आहे, छातीच्या सापळ्यातले. ओके, त्यामुळे आपण काय म्हणत असतो, पेअर्समध्येच म्हणत असतो. फर्स्ट पेअर म्हणजे काय झालं की इकडून इथपर्यंत आला, पूर्ण पेअर आला. ठीक आहे, आता इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवायचं, ट्रू पेअर्स. ठीक आहे, ट्रू रिब्स कशाला म्हणतो आपण, पहिल्या पेअरपासून ते 7व्या पेअरपर्यंत कशाच्या, रिब्सच्या. ठीक आहे, फर्स्ट पेअर टू 7th पेअर ऑफ रिब, त्याला आपण काय म्हणणार, ट्रू रिब्स म्हणणार. सगळ्यांना काय म्हणणार, ट्रू रिब्स. ठीक आहे, पुढे काय लक्षात ठेवायचं की फॉल्स रिब. फॉल्स रिब्स कोणाला म्हणणार आपण, 8th पेअरपासून 10th पेअरपर्यंत काय असतात, फॉल्स रिब्स असतात. खूप इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन विचारला जातं फॉल्स रिब्सवर की कोणकोण फॉल्स रिब्स आहेत. तर 8 पेअर रिब्सपासून टू 10th पेअर ऑफ द रिब्स, म्हणजे 8पासून, इथं सपोज 7 असेल तर इथून 8पासून ते 10पर्यंत कसे असणार, ते फॉल्स रिब्स असणार. ठीक आहे, त्यांना फॉल्स रिब्स का म्हणलं जातं, कारण ते स्टर्नमला अटॅच नसतात, तर ते 7व्या नंबरच्याच रिब्सला अटॅच होतात. तर कशाने अटॅच होतात हे फक्त वर्ड लक्षात ठेवायचं, हायलिन कार्टिलेजनं अटॅच होतात. ओके, सरळ. ओके, पुढे झालं. आता मग सर्वात शेवटचे असतात फ्लोटिंग रिब्स. फ्लोटिंग रिब्स म्हणजे ते सपोर्टवरच असतात, कोणाला कनेक्टेड नसतात, नॉट कनेक्टेड वेंट्रली, म्हणजे समोरून कनेक्टेड नसतात, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, फ्लोटिंग म्हणतो. तर फ्लोटिंगवाले कोणते 2 आहेत, फक्त पेअर लक्षात ठेवायचे. ओके, फ्लोटिंग रिब्स म्हणलं की 11th पेअर आणि 12th पेअर ऑफ द रिब. ठीक आहे, 2 असतात. ठीक आहे, खालचं स्टेटमेंट आहे, इम्पॉर्टंट आहे, पाठ करायचं. फर्स्ट वर्टिब्रा इज ॲटलास दॅट आर्टिक्युलेट्स विथ द ऑसिपिटल कॉन्डिलिक्स. ठीक आहे, म्हणजे पहिला वर्टिब्रा कोण असणार आहे, ॲटलास असणार आहे. पहिला वर्टिब्रा म्हणजे इथून सुरू होणार, मानेच्या मागून. ठीक आहे, तर पहिला वर्टिब्रा असणार आहे ॲटलिस, जे की पुढे चालून काय होतो, ऑसिपिटल कॉन्डिलिक्स दाखवत असतो. ठीक आहे, आर्टिक्युलेट्स तयार करतो, हे लक्षात ठेवायचं वरचं स्टेटमेंट. पुन्हा काय आहे की तेच आपण वरी बघितलं तसं तरी वाचून घेऊ. 7 सर्विकल वर्टिब्रा एक्झिस्ट इन द ऑलमोस्ट ऑल मॅमल्स. सगळ्या मॅमल्समध्ये काय असतात, 7 सर्विकल वर्टिब्रा प्रेझेंट असतात. ओके, आणि हे तर आपल्याला बेसिक आहे, माहिती काय तरी बघून घेऊ. न्यूरल कॅनल ऑफ वर्टिब्रा साईड ऑफ द वेअर द स्पायनल कॉर्ड पासेस. म्हणजे काय, हे जे असते न्यूरल कॅनल म्हणतात त्याला. ठीक आहे, ज्याच्यामधून काय होत असते, स्पायनल कॉर्ड जात असतो, म्हणजे स्पायनल कॉर्डची जागा असते, म्हणजे पाठीचा कणा असतो. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, न्यूरल कॅनल, त्याच्यामधून काय होत असतो, स्पायनल कॉर्ड जात असतो. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे हे पहिलं वालं स्टेटमेंट, ते वाला पाठ करून टाकायचं. पुढे
आता हे मी बोन्समध्ये काहीतरी ॲडिशन्स वगैरे केलेत तर ते बघून घ्यायचं. ठीक आहे, पहिले बघू आपण. याला म्हणतात ॲपेंडिक्युलर स्केलेटन बोन. म्हणजे काय सरस हाताचे अपेंडेजेस म्हणजे काय असतात, हात आणि पाय. ॲपेंडिक्युलर स्केलेटन बोन्स किती असतात टोटल, हातापायाचे सगळे मोजून, दोन्ही हाताचे ठीक आहे. ॲपेंडिक्युलर स्केलेटन म्हटलं तर त्याचे बोन्स किती असणार 126 असंच पाठ करा. ओके, हातापाय कन्सिडर करून सर ॲपेंडिक्युलर स्केलेटन म्हटलं तर बोन्स किती 126. पुढे कन्सिस्ट ऑफ बोन्स ऑफ लिम्स 30x4. म्हणजे काय सगळे म्हणजे जे लिम्स आहेत, ठीक आहे, तर प्रत्येक लिम्समध्ये किती असतात 30 हाडं असतात. ओके, तर 30x4 केल्यामुळे काय झालं 120 म्हणजे 120 हार्ट्स आले, सगळे हाडं आले. म्हणजे नीट सांगतो मी, 30 एका हातामध्ये आले. ठीक आहे, 30 एका हातामध्ये, दुसऱ्या हातात 30, एका पायामध्ये 30 बोन्स आले, दुसऱ्या पायात 30 बोन्स आले. त्यामुळे आपण काय केलेलं आहे 4 मल्टिप्लाय केलेलं आहे. तर 30x4 120 आले सगळे बोन्स. आणि ग्रिडल्स किती असतात 6 ग्रिडल्स बोन असतात. ठीक आहे, त्यामुळे ते म्हणत आहेत की 126 टोटल आहे. ओके, आता लक्षात, आता सर्वात लक्षात ठेवायचं काय इम्पॉर्टंट, पॅक्टोरल ग्रिडल अँड अप्पर आर्म. अप्पर आर्म म्हणजे काय असतो हँड, लोअर आर्म म्हणजे काय असतो लेग. ठीक आहे, सरळ खालची बाजू म्हणजे काय पायाची, आणि वरची बाजू म्हणजे काय असते हात असतो. ठीक आहे, पॅक्टोरल ग्रिडल कुठं प्रेझेंट असतं, इथं वरी शोल्डरजवळ. म्हणजे काय हाताजवळ असलेल्या ग्रिडलला काय म्हणणार आपण पॅक्टोरल ग्रिडल. आणि पायाच्या मध्ये इकडं असणाऱ्या ग्रिडलला काय म्हणणार आपण पेल्विक ग्रिडल म्हणणार. ठीक आहे, पेल्विक ग्रिडल लक्षात ठेवायचं, एमसीक्यू होतं. पेक्टोरल ग्रिडललाच आपण काय म्हणतो शोल्डर ग्रिडल असं लक्षात ठेवायचं. शोल्डरला असल्यामुळे शोल्डर ग्रिडल म्हणणार. आणि पेल्विक ग्रिडल मला काय म्हणणार आपण हिप बोन म्हणजेच बॅक साईडचा बोन होतो, हिपचा बोन. ठीक आहे, किंवा मग आपण त्याला हिप ग्रिडल म्हणणार. ओके, पेक्टोरल ग्रिडल कशापासून बनलेला असतो, पेक्टोरल ग्रिडल इज मेड अप ऑफ क्लेविकल प्लस स्कॅपुला. म्हणजे इथे हे स्कॅपुला मागचा पार्ट आहे बघा, स्कॅपुला, आणि वरचा आहे क्लेविकल. या दोघांनी जॉईंट झाले तर त्या पूर्ण रिजनला आपण काय म्हणणार पेक्टोरल ग्रिडल. आणि इथं काय तरी डायग्राममध्ये क्लेविकल बोन आणि स्कॅपुला बोन. ठीक आहे, हाफ ऑफ द ग्रिडल. म्हणजे काय पेक्टोरल ग्रिडल आपण टोटल कशाला म्हणणार की दोन्ही साईडचे. ठीक आहे, दोन्ही साईड लेफ्ट आणि राईट हँडचं मिळून काय बनत असतो पेक्टोरल ग्रिडल बनत असतो. म्हणजे आता इथं काय झालं हाफ ग्रिडलच तयार झाला. म्हणजे काय एक स्कॅपुला एक आणि क्लेविकल ते बनून काय होत असते पेक्टोरल ग्रिडल. ठीक आहे, हाफवालं. सरळ जास्त कन्फ्यूज नाही व्हायचं, एवढंच पाठ ठेवायचं काय की पेक्टोरल ग्रिडल कोणाकोणापासून बनलेलं असते क्लेविकल आणि स्कॅपुलापासून. ओके, डन. आता हे सगळ्यांची नावं लक्षात ठेवायची. हे आहे ह्युमरस, हे आहे रेडियस, हे झाला अल्ना बोनचा पार्ट. हे इथं असते मनगटाजवळ कार्पल्स असतात. कार्पल्स किती असते, कार्पल्सचा नंबर हे लक्षात ठेवायचा. कार्पल्स किती असतात 8, मेटाकार्पल्स किती असतात 5, आणि फॅलेंजेस म्हणजे बोटातले सगळे ते हाडं मिळून किती असतात 14. ठीक आहे, फॅलेंजेस कॉमन आहे पायात आणि हातात दोघांमध्ये पण किती असणार 14 असणार. ओके, हेच आहे रिस्ट. या पार्टला आपण रिस्ट म्हणतो. हे मधातलं तळवा पाल्म झाला, आणि डिजिट म्हणजे काय बोटं झाले शेवटचे. ओके, ते डन झालं. आता नावं लक्षात आले कसे ठेवायचे, आणि हे कार्पल्स वगैरे नंबर्स पाठ ठेवायचे. ओके, पुन्हा आता लेगमध्ये बघू. लेगमध्ये काय पेल्विक ग्रिडल कशापासून बनलेला असते 3 बोन्स असतात पेल्विक ग्रिडलमध्ये. कोणते इलियम बोन, इस्कियम बोन. ठीक आहे, आयस्कियम बोन पण म्हटलं जातं, प्रोनाऊन्सिएशन कसे करा. आणि लास्टवाला आहे प्लस काय प्युबिक बोन. ठीक आहे, हे 3 बोन मिळून काय बनत असते पेल्विक ग्रिडल. एमसीक्यू बनतो, पाठ करून टाकायचा. ठीक आहे, हे झालं पेल्विकल बोन. ठीक आहे, पेल्विकल ग्रिडल. आणि ठीक आहे, आणि याला दुसरं पण नाव दिलेलं आहे की आता हे प्युबिक बोन झालं. ठीक आहे, आता तर हे एरिया झाला. आता हे इलियम, प्युबस आणि इस्कियम. ठीक आहे, आयस्कियम. तर या तिघांचे मिळून त्याला आपण काय म्हणत असतो कॉक्झियल बोन पण म्हणत असतो. ठीक आहे, या तिघांच्या बोनला मिळून काय म्हणतो आपण कॉक्झियल बोन. असं हे पण एक लक्षात ठेवायचं. ओके, पुढे हे आहे फिमर. मांडीजवळचा जो मधातला हाड असतो फिमर. आणि फिमर काय असतो लॉंगेस्ट बोन आहे पूर्ण बॉडीमधला. लॉंगेस्ट बोन कोणता असणार आहे फिमर. पाठ ठेवायचं. पटेला म्हणजे काय गुडघ्याजवळचा पाठ. ठीक आहे, गुडघ्याच्या समोरची जी वाटी आपण म्हणतो त्याला काय म्हणत असतात पटेला. ठीक आहे, नी कसा असतो, गुडघा कसा असतो वेंट्रल म्हणजे समोरच्या साईडनं असतो. पुढे टॅबिया, फॅबिया नावं लक्षात ठेवायचे. टार्सल्स किती असतात 7 नंबर लक्षात ठेवायचं. टार्सल्स किती आहेत 7. ओके, अँकल म्हणजे टाच. मेटाकार्पल्स म्हणजे समोरचे हाडं आले, फिंगर्सचे हाडं. फॅलेंजेस किती आहेत ते 14 आहेत. ओके, आता इम्पॉर्टंट MCQ वाला पॉईंट म्हणजे काय हा वरचा वाला पॉईंट.
काय म्हणत आहेत की हे सरळ स्टेटमेंट पाठ करायचं. पाल्म बोन्स म्हणजे काय, हे तळहाताचे हात, तर सॉरी तळहाताचे इथले बोन्स तर हे बोन्स काय, पाल्म बोन्सला आपण काय म्हणणार, मेटाकार्पल्स म्हणणार. रिस्ट बोन मनगटातल्या बोन्सला काय म्हणणार आपण, कार्पल्स म्हणणार. अँकल बोन्सला आपण काय म्हणणार, टार्सल्स म्हणणार. अँकल बोन्स म्हणजे काय, अँकलचे टाचेजवळच्या जी बोन असतात त्याला आपण टार्सल्स म्हणणार. आणि डिजिट बोन्स म्हणजे काय, बोटातले, ठीक आहे, त्यांना आपण काय म्हणणार, फॅलेंजेस म्हणणार. ठीक आहे, तर हे MCQ विचारलं गेलेलं आहे, ते जसंच तसं पाठ झालं पाहिजे. ओके, हां, ते सेपरेट लिहून घ्या, इझी जाईल पाठ करायला. पुढे आता याच्यामधले 2-3 स्टेटमेंट लक्षात ठेवायचे. काय, स्कॅपुला डॉर्सल ट्रायंग्युलर फ्लॅट बोन आहे. स्कॅपुला काय आहे, डॉर्सल ट्रायंग्युलर फ्लॅट बोन म्हणजे काय, स्कॅपुला असा ट्रायंग्युलर बोन आहे, हे मागचा दिसत आहे बघा, ठीक आहे, तो आहे. पुढे हे एक स्टेटमेंट लक्षात येतं, ग्लेनॉइड कॅव्हिटी इन द स्कॅपुला आर्टिक्युलेट विथ द ह्युमरस हेड टू फॉर्म द शोल्डर जॉईंट. म्हणजे काय, शोल्डर जॉईंटसाठी कोणती कॅव्हिटी असते स्कॅपुलामध्ये, तर ग्लेनॉइड कॅव्हिटी असते. ओके, शोल्डर जॉईंटसाठी. पुढे दिलेलं आहे, ॲस्टिबलम इज फॉर्म्ड बाय द फ्युजन ऑफ इलियम ॲस्कियम प्युबिस. ठीक आहे, तर मग मी हेच सरळ इथं स्लाईडला लिहून दिले, असंच पाठ करा, स्टेटमेंट पाठ करायची गरज नाही. हे असं काय दिलेलं आहे, ॲस्टिबलम इज इक्वल्स टू काय, इलियम प्लस ॲस्कियम प्लस प्युबिस. ठीक आहे, हे तिन्ही म्हणून काय झालेलं आहे, ॲस्टिबलम तयार झालेला आहे. ओके, असं पाठ करायचं. पुढे सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात खूप वेळेस विचारला जाणारा टॉपिक म्हणजे जॉईंट्सवाला टॉपिक. सगळे जॉईंट्स विचारले जातात. ओके, तर आता इथं काय लक्षात ठेवायचं की मी हे सगळे जॉईंट्स जशाच तसे खाली लिहून दिलेला आहे, तो हा सेक्शन नाही केला तरी चालेल. आता एवढं लक्षात ठेवायचं, काय, फायब्रस जॉईंट कसं आहे, डेन्स फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूपासून बनलेला आहे. ओके, आणि हे इम्पॉर्टंट आहे, फायब्रस जॉईंट डोंट अलाउ एनी मुवमेंट, कुठल्याच प्रकारची मुवमेंट होत नाही फायब्रस जॉईंटमध्ये. ठीक आहे, ओके, तर फायब्रस जॉईंटमध्ये कुठल्याच प्रकारची मुवमेंट होत नाही, हे लक्षात ठेवायचं. पुन्हा कार्टिलेजिनियस जॉईंट कसे असतात, फायब्रस कार्टिलेजपासून बनलेले असतात आणि याच्यामध्ये कशी होते, लिमिटेड मुवमेंट होते. मुवमेंट्स लक्षात ठेवायचे, कार्टिलेजिनियसमध्ये लिमिटेड होते. पुन्हा सिनोव्हियल जॉईंट्स. ठीक आहे, सिनोव्हियल जॉईंट्समध्ये कसे होतात, कन्सिडरेबली मुवमेंट होतात, हेल्प इन लोकोमोशन इन मेनी मुवमेंट्स. म्हणजे काय, पुन्हा हातपाय हलवणे वगैरे, हे सगळे कोणत्या जॉईंट्समुळे पॉसिबल आहे, सिनोव्हियल जॉईंट्समुळे. ओके, यांचे मुवमेंट्स लक्षात ठेवायचे. फायब्रस जॉईंटमध्ये मुवमेंट बिलकुल होत नाही, कार्टिलेजिनसमध्ये लिमिटेड मुवमेंट होते आणि सिनोव्हियल जॉईंट्समध्ये जशी पाहिजे तशी जवळपास मुवमेंट होत असते. ओके, आता मी सगळे जॉईंट, सॅडल जॉईंट, गुडघ्याचे जॉईंट वगैरे ते सगळे इथे लिहिलेले आहेत. असं सेपरेट लिहून घ्या, पाठ करायला खूप इझी जाते आणि MCQ विचारतात. ठीक आहे, तर आता हे इथून बॉल सॉकेट जॉईंटपासून सॅडल जॉईंट हे सगळे काय आहेत, सिनोव्हियल जॉईंट आहेत, म्हणजे या चार्टमधले. ठीक आहे, तर ह्युमरस अँड पेक्टोरल ग्रिडरमध्ये कोणता जॉईंट असतो, बॉल अँड सॉकेट जॉईंट असतो. पुढे अटलास अँड ॲक्सिसमध्ये कोणता जॉईंट असतो, ग्लायडिंग जॉईंट असतो. पुढे कार्पल्स अँड कार्पल्स म्हणजेच काय, एक तर कार्पल असं येऊ शकतं, नाही तर मग बिटवीन कार्पल्स. त्यांना सरळ म्हणायचं की दोन कार्पलमध्ये जो जॉईंट असतो त्याला काय म्हणतो आपण, ग्लायडिंग जॉईंट म्हणतो. पुढे नी जॉईंट म्हणजे गुडघ्याचा, तो कसा असतो, हिंज जॉईंटपासून बनलेला असतो. पुढे कार्पल्स आणि मेटाकार्पल्स. ठीक आहे, ऑफ द थम्स म्हणजे कार्पल्स आणि मेटाकार्पल्स, अंगठ्याचे जे असतात त्यांच्यामध्ये कोणता असतो जॉईंट, सॅडल जॉईंट असतो. ठीक आहे, सॅडल जॉईंट हा प्रेझेंट असतो. पुढे काय दिलेलं आहे, क्रेनियम इन स्कल म्हणजे काय, स्कलला दुसरं नाव काय आपण क्रेनियम म्हणतो. ओके, तर स्कल कशापासून जोडला गेलेला आहे, स्कलचा सगळा पार्ट तो फायब्रस जॉईंटपासून जोडला गेलेला आहे. आणि इथं काय दिलं आहे, ॲडजस्टंट वर्टिब्रे म्हणजे काय, जे वर्टिबल कॉलमचे जे छोटे वर्टिब्रा असतात ते कोणत्या जॉईंटमुळे अटॅच झालेलं आहे, कार्टिलेजिनियस जॉईंटमुळे. ठीक आहे, याच्यामधलेच. ठीक आहे, हे सगळे एक्झाम्पल्स मी एका साईडला लिहिलेले आहे. हे पाठ करायचं आणि हे लिहून घ्यायचं. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे, दरवेळेस विचारणारच क्वेश्चन, यावेळेस पण येईलच. आता प्लस याच्यामध्ये काय, डिसऑर्डर्सवर क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, तर डिसऑर्डर्स बघून घेऊ आपण. मायस्थेना ग्रेव्हिस कशामुळे होते, ऑटो इम्युनिटी डिसीजमुळे. ऑटो इम्युनिटी डिसीजमुळे काय होतं आहे की हे काय करतात की स्वतःच्या सेलला मारत असतात. पुढे काय त्याला इम्पॅक्ट आफ्टर न्यूरोमस्क्युलर जंक्शन, फटीग, विकनेस अँड पॅरालिसिस ऑफ द स्केलेटल मसल्स. म्हणजे एवढंच पाठ करायचं. मायस्थेना ग्रेव्हिस कोणामुळे होतं, ऑटो इम्युनिटी डिसीज आहे आणि याच्यामध्ये काय होतं की न्यूरोमस्क्युलर जंक्शन अफेक्ट होतो. ठीक आहे, म्हणजे खराब होतं, न्यूरोमस्क्युलर जंक्शन खराब होतो, त्याच्यामुळे काय होतं, थकवा जाणवतो, विकनेस जाणवतं, पॅरालिसिस येतात मसल्सला. ठीक आहे, हे सगळं होतं. पुढे मस्क्युलर डिस्ट्रॉफी, हे खूपदा विचारलं जाणारं क्वेश्चन आहे. मस्क्युलर डिस्ट्रॉफी कसं आहे, जेनेटिक डिसऑर्डर आहे. ठीक आहे, इथे डिसऑर्डर ॲड करून घ्या. मस्क्युलर डिस्ट्रॉफी कसं आहे, जेनेटिक डिसऑर्डर आहे. ठीक आहे, जेनेटिक डिसऑर्डर आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, प्रोग्रेसिव्ह डिग्रेशन ऑफ द स्केलेटल मसल म्हणजे काय, जसं
पुढे काय होत जाते, जसं जसं वाढ होत जाते त्याच्यानुसार काय होते, स्केलेटल मसल डिक्रिशन होत जातं, म्हणजे झिजत जातं स्केलेटल मसल. ठीक आहे, तर हे जेनेटिक डिसऑर्डर आहे, एवढं लक्षात ठेवायचं. पुढे टेटॅनी पण खूप फेमस क्वेश्चन आहे. टेटॅनीमध्ये काय दिलेलं आहे, लो कॅल्शियम Ca2+ इन ब्लड फ्लुइड्स ॲड करून घ्या, FL. ओके, टेटॅनीमध्ये काय होते की कॅल्शियम म्हणजे जे बॉडी फ्लुइड आहे त्याच्यामध्ये CAचं प्रमाण कमी होते, कॅल्शियमचं प्रमाण कमी होते. तर कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं तर काय म्हणणार आपण, टेटॅनी झालं त्याला. तर इथं काय होते, रॅपिड स्पॅझम इन मसल्स. स्पॅझम म्हणजे काय असते, वाईल्ड कॉन्ट्रॅक्शन, म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्यास वात आली. ठीक आहे, तर त्याचं खूप प्रमाण वाढलेलं असतं, म्हणजे एकदमच ते मसल्स असे कॉन्ट्रॅक्ट होऊन बसतात. तर त्याला काय म्हणणार आपण, टेटॅनी म्हणणार त्या डिसीजला. ओके, पुढे आहे अर्थरायटिस म्हणजे काय होत असते की इन्फ्लामेशन, FL ॲड करून घ्यायचे. इन्फ्लामेशन ऑफ जॉईंट्स म्हणजे काय होतं, जॉईंट सुजतात. पुढे गाऊट पण खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे क्वेश्चन विचारलेला की गाऊटमध्ये काय, ॲक्युम्युलेशन ऑफ युरिक ॲसिड क्रिस्टल्स म्हणजे काय दिलेलं आहे, इन्फ्लामेशन ऑफ जॉईंट्स असं दिलेलं आहे. म्हणजे काय, जे युरिक ॲसिड आहे, ठीक आहे, युरिक ॲसिडची क्रिस्टल्स म्हणजे असे गोळे काय होतात, जॉईंट्समध्ये जमा होतात, तर त्याला आपण काय म्हणणार, गाऊट म्हणणार. तर ॲक्युम्युलेशन ऑफ युरिक ॲसिड क्रिस्टल्स लक्षात ठेवायचं आणि इन्फ्लामेशन इन जॉईंट्स. ठीक आहे, हे चार्ट लक्षात ठेवायचं. पुन्हा ऑस्टेरोपोरोसिस म्हणलं तर रिझन काय असणार, एज रिलेटेड डिक्रीज्ड लेवल ऑफ इस्ट्रोजन, म्हणजे काय, जसं जसं वय वाढत जातं तसं इस्ट्रोजन कमी होत जातं. इस्ट्रोजन कमी झालं की कोणतं डिसीज होत असते, ऑस्टिओपोरोसिस. ओके, ऑस्टिओपोरोसिस डिसीज होत असतो. ऑस्टिओपोरोसिस डिसीजमध्ये काय होतं की डिक्रीज द बोन मास, म्हणजे बोनचा जो मास असतो, ते बोनचं वजन असतं ते कमी होतं, झिजून निघून जातं, कमी होतं. आणि पुढे काय दिलेलं आहे, इन्क्रीज द साईज ऑफ फ्रॅक्चर, म्हणजे काय, इन्क्रीज द चान्सेस ऑफ फ्रॅक्चर, म्हणजे काय, फ्रॅक्चर व्हायचे चान्सेस वाढतात. ठीक आहे, पडलं वगैरे तर हाड वगैरे लवकरच फ्रॅक्चर होऊन जातं. ठीक आहे, आलं लक्षात. हे सगळे चार्ट जसं तसं पाठ करायचं. ओके, डन.